नमस्कार, कमल पगार किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज ना मी चणे बनवत आहे. चणे पालक टाकून खूपच छान झालेली बरं का भाजी. चला तर चणे ना मी रात्री भिजायला ठेवले होते आणि सकाळी बॉईल करून घेतले चणे कुकरमध्ये 4-5 शिट्ट्या देऊन. आता चणे शिजून झालेले आहेत आणि पालक पण साफ झालेले आहे. साफ करून घेतले आणि धुवून घेतले पाणी निथरायला चाळणीत. आणि आता मी दुसऱ्या छोट्याशा कुकरमध्ये पालकला पाणी ठेवलं, थोडेसे बॉईल करून घ्यायची आपल्याला एका उकळीमध्ये. थोडेसे काजू टाकायचे, चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि झालेले आहे. आता मी मिक्सरमध्ये काढून घेते. हे बघा चणे पण मऊ शिजून झालेले आहेत. आणि आता थंड झाल्यावर आपल्याला वाटून घ्यायचं, काढून बाजूला ठेवून द्यायचं. आणि कोथिंबीर घेतले साफ करायला, कोथिंबीर पण टाकायची, पालक कमी आहे म्हणून थोडासा हिरवा रंग जास्त आहे. आणि ते कोथिंबीर साफ करून आणि ती पण पाण्यामध्ये धुवून ठेवून दिले साईडला. आता 2 कांदे घेतलेले आहेत मोठे मोठे. त्या कांदे आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे चॉपर असला तर चॉपरने बी कापू शकतात. मी चाकूने कापते, चॉपर मला चालवायला येत नाही. बारीक कापून घ्यायचे आहेत कांदे अशा प्रकारे. झालेत कांदे कापून, साईडला करून देऊया. वाटीमध्ये टाकून साईडला. खूप छान झाली आहे भाजी, तुम्ही एकदा नक्की करून बघा. आणि आता नाही आपल्याला कुटून घ्यायचं आहे अद्रक, मिरची आणि लसूण. अद्रकचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि 4 मिरच्या घेतात. तिखट कमी खातात आमच्याकडं म्हणून तुम्ही वाढवू पण शकता. आणि जिरं घ्यायचं आहे. आणि आता हे कुटून घ्यायचं आहे. हे कुटून आता वाटीत हे पण बाजूला ठेवून दिलेलं आहे, कुटून घेतलेलं आहे. आणि आता हे जे पालक आहे ना, याच्यामध्ये एक लिंबू टाकायचा. तुमच्याकडे दही असलं तर दही टाका. माझ्याकडे दही नाही तर मी लिंबू टाकत आहे. वाटणमध्ये दही टाकून आणि वाटून घ्यायचं आहे. तर मी लिंबू टाकला आहे. आणि 2 इलायची आहे आणि 3-4 लवंगा आहेत. बस फक्त हेच टाकायचं आपल्याला, दुसरं काही नाही टाकायचं. आणि आता बारीक करून घेतलं, पण कोथिंबीर टाकायला विसरली. आता कोथिंबीर टाकून पुन्हा फिरवून घेते पालक. झालं पालक वाटून. आणि आता कढई ठेवली आहे, गॅस पेटून कढई ठेवायची आहे. मस्त तेल टाकायचं आहे. मी 2 पळ्या तेल टाकलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे बघा. आता आपण जे कुटून घेतलेलं आहे ना मिरची, अद्रक, लसूण, त्याला परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा पण परतून घ्यायचा आहे मस्तपैकी गोल्डन कलरचा होईपर्यंत. हिंग टाकायचा होता, हिंग टाकून द्यायचं आहे. झाला छान परतून कांदा. आणि आता मसाले टाकून घेऊया. कांदा परतून झाल्याच्यानंतर हळद टाकायची 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा आणि जिरा पावडर. आणि आता टमाटे टाकून पुन्हा परतून घ्यायचं आहे. कस्तुरी मेथी टाकून द्यायची आहे. कस्तुरी मेथीने मस्त चव येते. आणि आता चणे जे आहेत, चणे पण टाकून मस्त परतून घ्यायचं आहे छान एकजीव होईपर्यंत. आणि मीठ टाकायचं. मी चण्यात पण मीठ टाकलं होतं शिजताना, पालकमध्ये पण मीठ टाकलं होतं. आणि जे चण्याचं पाणी काढून ठेवलं होतं ना, ते आपल्याला फेकायचं नाही आहे. जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं तेच पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे. आणि चण्याची भाजी चांगली शिजत आल्यावर शेवटी मग आपल्याला पालकचं वाटण टाकायचं आहे. आणि पुन्हा आता शिजून द्यायचं आहे. थोडंसं मीठ कमी होतं म्हणून मीठ पण टाकलं आहे मी. खूपच छान झाले बरं भाजी. थोडीशी चेक केली मी, छान झाली आहे भाजी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता थंडीच्या मस्त गरमागरम याच्याबरोबर भाकर पाहिजे होती, पण पीठच संपलं आहे. तर आम्ही चपातीबरोबर खाणार आहे. भाताबरोबर पण छान लागते, खूप छान लागते भाताबरोबर पण.
आम्ही तर जास्त करून भाताबरोबर आणि भाकरीबरोबरच खातात. चला तर मग सबस्क्राईब करा. बाय बाय.